मुंबईमध्ये भाजपच्या एका बंडखोरानं भाजप आणि शिवसेनेला मामा बनवलाय। वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिल्पा केळुसकरांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। केळुसकरांनी अर्जासोबत कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्मही जोडलाय। पती दत्ता केळुसकरांच्या प्रयत्नांनी शिल्पा केळुसकरांनी बंडखोरी केली आहे। काल अर्ज वैध ठरल्यापासून दत्ता केळुसकर नॉट रिचेबल आहेत। युतीत जागा वाटपामध्ये वॉर्ड क्रमांक 173 शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला गेला आणि वॉर्ड क्रमांक 173 मध्ये आता भाजप आणि शिवसेनेचे दोन्हीचे अधिकृत उमेदवार झालेत। शिवसेनेच्या पूजा कांबळे वॉर्ड क्रमांक 173 च्या उमेदवार आहेत आणि भाजपकडून आता केळुसकरांनी हा फॉर्म भरलेला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, अशा प्रकारे कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्म वैध धरला जातो का आणि आता त्यामुळे हा तिढा नेमका कसा सोडवला जाणार आहे? एकूणच यामध्ये पाहायचं तर अभूतपूर्व गोंधळ असा आपल्याला पाहायला मिळतो आहे। मुळातच आयोगाकडनं हा एबी फॉर्म ग्राह्य कसा धरला हा देखील एक प्रश्न आहे। कलर झेरॉक्स ही जोडला गेलेली होती हे देखील अधिकाऱ्यांना कळलं नाही का हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण होतो। दुसरीकडे भाजपकडनं जागा वाटप सुरू असताना भाजपला वाटलं होतं की ती जागा आपल्याला सुटली जाईल वॉर्ड क्रमांक 173। मात्र एबी फॉर्म आधीच भाजपकडनं दिला गेलेला होता। उमेदवाराकडनं अर्ज जो आहे तो देखील भरण्यात आला आणि त्यानंतर कुठेतरी जो एबी फॉर्म आहे तो मागवण्यात आलेला होता या उमेदवाराला। उमेदवाराकडनं जो अर्ज आहे एबी फॉर्म आहे तो परत देण्यात आला। मात्र त्यांनी ही या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स काढली आणि कलर झेरॉक्स काढल्यानंतर हा अर्ज जो आहे तो भरला आहे आणि त्यामुळे भाजपकडनं या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। ही जागा पाहायची तर ही जागा शिंदेच्या जे नगरसेवक आहे सिटिंग नगरसेवक आहे त्यांना ही सुटलेली होती। त्यांच्याकडनं अर्ज भरण्यात आलेला आहे। एकूणच रामदास कांबळे आहेत त्यांच्या पत्नी त्यांनी अर्ज भरला आहे शिवसेनेकडनं आणि भाजपकडनं जर का पाहायचं तर दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर यांच्याकडनं अर्ज भरण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो आहे। भाजपकडनं अधिकृतपणे या संदर्भात तक्रार देखील करण्यात आलेली आहे आणि अक्षरशः या संदर्भात पाहायचं तर केळुसकरांनी भाजपलाच मामा बनवल्याचं आपल्याला इथं दिसतं आहे। तक्रार करण्यात आल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना असं देखील सांगितलेलं आहे की या संदर्भात आम्ही आढावा देखील घेऊ, एकूणच पाठपुरावा देखील करू आणि निवडणूक आयोगाला या संदर्भात देखील ते बोलणार आहेत। तर त्यामुळे एकूण जर का अर्ज हा ग्राह्य धरला गेलेला असेल तर पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात नाराजी आहे ती शिंदेच्या शिवसेनेची आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण शिंदेचे सिटिंग नगरसेवक इथे आहेत। त्यामुळे आता येत्या काळामध्ये जर का दोन्ही अर्ज पुढे आपल्याला जाताना दिसले तर ही मैत्रीपूर्ण लढत म्हणावं लागेल। नक्कीच, आणि त्यामुळे आता या मतदारसंघाकडे विशेष लक्ष असणार आहे। निवडणूक आयोग आणि त्यासोबतच भाजपकडनं पुढे काय पावलं उचलली जाणार याकडे लक्ष असेलच। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।